नमस्कार मंडळी. तर नैसर्गिक शेती करत असताना आपण कुठलीही भाज्यांची लागवड केली आणि त्या भाज्यांना आपोआपच न्यूट्रिशन मिळाले आणि त्या उगवल्या असं होत नसतं. तर आपल्याला नैसर्गिकरित्या त्या जमिनीची जी सुपीकता आहे किंवा त्याची जी टेंडन्सी आहे ती डेव्हलप करावी लागते. तर ती कशी करावी? तर त्याच्यासाठी काही घटक आपल्याला त्या जमिनीत टाकावे लागतात आणि त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा एक घटक आहे तो म्हणजे जीवामृत. तो मी तुम्हाला आता दाखवतो. तर हे आपण जीवामृत बनवलेलं आहे. आता हा जीवामृत कसं बनवायचं याची रेसिपीचा एक व्हिडिओ मी नक्कीच बनवेल सेपरेटली आणि तुम्हाला दाखवेल. पण ह्या जीवामृतमध्ये महत्त्वाचे दोन घटक आहेत, ते म्हणजे शेण आणि आपल्या देशी गाईचं गोमूत्र. आता या घटकापासून हे जीवामृत बनतं आणि हे जीवामृत जास्तीत जास्त आपण आपल्या शेतजमिनीत वापरलं पाहिजे, जेणेकरून त्याची जी नैसर्गिक क्षमता आहे आपल्या शेतीची, आपल्या जमिनीची, ती डेव्हलप होते. चला आपण हे जीवामृत कसं टाकायचं मी तुम्हाला दाखवतो. आता कट करून तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही हे जीवामृत तुमच्या शेतजमिनीमध्ये टाकू शकता. जिथे भाज्यांची लागवड केलेली आहे तिथे तुम्ही टाकू शकता आणि हे दर 15-20 दिवसांनी किंवा 1 महिन्यातून निदान जरी तुम्ही टाकलं तरी तुमच्या शेतीची नैसर्गिक उगवण क्षमता डेव्हलप व्हायला वेळ लागणार नाही आणि 1 ते 2 वर्षात तुमची शेती ही नैसर्गिक होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं खत टाकण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. धन्यवाद.